जलगांव शहर के मेरून परिसर में अक्षय तृतीया के पावन अवसर पर हर साल की तरह इस साल भी 50 वर्षों पुरानी परंपरा बड़े ही उत्साह और श्रद्धा के साथ संपन्न हुई। इस मौके पर 12 गाड़ियां निकाली गईं, जिसमें हजारों की संख्या में श्रद्धालु शामिल हुए। 19 अप्रैल की शाम करीब 7 बजे तांबापुर से निकलकर ये गाड़ियां मेरून परिसर की ओर बढ़ी। इस दौरान पूरे रास्ते में भक्ति और आस्था का अद्भुत नजारा देखने को मिला। खास बात ये रही कि इस परंपरा में हिंदू मुस्लिम भाईचारे की मिसाल भी देखने को मिली, जहां सभी समुदाय के लोग मिलकर इस उत्सव को शांतिपूर्वक और उत्साह के साथ मनाते दिखाई दिए। इस वर्ष इन पारंपरिक गाड़ियों को दगड़ू बाग द्वारा खींचा गया, जो इस आयोजन का मुख्य आकर्षण रहा। सजाई गई गाड़ियां और भक्ति संगीत ने पूरे माहौल को भक्तिमय बना दिया। पूरे कार्यक्रम के दौरान MIDC पुलिस स्टेशन की टीम निगरानी में ये आयोजन पूरी तरह शांतिपूर्वक संपन्न हुआ। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट, BK टाइम्स न्यूज लाइव के लिए। नमस्कार। आज खरं अक्षय तृतीया, त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि मेरूनच्या जी परंपरा राहिलेली इथे दगडू महाराज जे भक्त ते या 12 गाड्या ओढण्याची परंपरा राहिलेली आहे आणि ही परंपरा मला वाटतं मेरून सर्व गावकरी टिकवून ठेवलेली आहे। ही खरं आमच्या सनातन धर्माचे संस्कार आणि संस्कृती टिकवण्याचं काम मला वाटतं मेरून करतं आहे। आपण बघताय तर लहान बाल गोपालपासून तर ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता। 3 पिढ्यांचा सहभाग आपल्याला इथे पाहायला मिळाला। मला वाटतं हीच आमची भारतीय संस्कृती की कोणताही सण त्योहार असतो, मला वाटतं आम्ही सर्व एकत्र येतो आणि विशेष या भागामध्ये तांबापूर भागातून या 12 गाड्या निघतात। मला वाटतं हे सुद्धा एक चांगलं आपल्या लोकांसमोर चित्र आहे, एकतेचं चित्र आपल्या समोर डोळ्यासमोर दिसतंय। पुन्हा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। मेरून या गावामध्ये आज जवळपास 5 ते 7च्या दरम्यान 132 वर्षाची परंपरा असलेला हा 12 गाड्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता आणि शांततेत हा उत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे। किती जवळपास एक RCP प्लाटून होतं, त्याचबरोबर ट्रॅफिकचे अंमलदार होते आणि पोलीस स्टेशनचे 50 ते 60 अंमलदार, असा जवळपास 80 ते 90 अंमलदारांसोबतचा पूर्ण बंदोबस्त चालू आहे। पहिल्यांदाच सुरुवात अशी झालेली आहे यात्रेची की भवानी मातेच्या मंदिरात जी जुनी मूर्ती होती ती खंडित झाली होती। ती मूर्ती काढून नवीन मूर्तीची स्थापना करणार होते आपले पूर्वज। त्यांनी ती मूर्ती काढली तर ती एका बैलगाडीमध्ये टाकली। ती बैलगाडी धकत नव्हती, तिला 11 जोड्या जोडून ती तापीपर्यंत नेली होती आणि तापी नदीमध्ये तिला टाकणार होते अभिषेक वगैरे करून। परंतु ती मूर्ती आता त्या आशीर्गड म्हणून जी आहे त्याच्या मागच्या साईडला ती मूर्ती स्थापन केलेली आहे। काय तेव्हापासून ही 12 गाड्याची परंपरा चालू आहे। अगोदर बैराम भगत होते, त्याच्यानंतर दुसरे भगत आले, आता त्यांच्या घरातली 5वी पिढी आहे ते गाड्या ओढायची। या तांबापुरातून या गाड्या निघतात। इथं हिंदू मुस्लिम सर्व एकोप्याने 12 गाड्याचा कार्यक्रम पार पाडतात। कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही आणि शांततेत सर्व प्रोग्राम पार पडतो। आज जे 12 गाड्या घेतणार आहे त्या भगतचं नाव काय? दगडू वाघ म्हणून भगत आहेत। त्याचे वडील होते मधुकर वाघ अगोदर आणि त्याच्या अगोदर रामदास भगत होते। तर त्यांच्या घरात ती परंपरा चालत येते आणि मानाची पूजा जी आहे त्या माया घरून निघते। सकाळी 9 वाजता मानाची पूजा निघते, मंदिरावर अभिषेक वगैरे होतो, देवीची ओटी भरली जाते, त्याच्यानंतर मग सर्व प्रोग्राम चालू होतो। आपलं नाव? माझं नाव सदाशिव नारायण सोनवणे। याच्या अगोदर माझे मोठे वडील होते बंशीलाल भिकाजी सोनवणे, मेरून ग्रामपंचायतचे सरपंच, ते करत होते। त्यांच्यानंतर मी करतोय। दरवर्षी मेरून परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं, सर्व समाजाच्या वतीनं आमच्या मेरूनच्या परंपरा आज जवळपास 135 वर्षाची परंपरा आहे, ती कंटिन्यू मेरूणकरांनी चालू ठेवलेली आहे। लालवंदारी समाजाच्या वतीनं हा भगत म्हणून 12 गाड्या ओढत असतो। लालवंदारी परिवारातून जवळपास हा 35 ते 40 वर्षापासून सतत भगत हा एकाच परिवारातला आहे आणि मेरून परिसरातील सर्व धोबी समाज असेल, लेवा पाटील समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सर्व मिळून वंजारी समाज असेल, ह्या मेरून परिसराचा एक वैभव म्हणजे 12 गाड्या
ह्या 12 गाड्यासाठी सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि सर्वजण ह्या 12 गाड्याचा आनंद घेतात आणि उत्साहाने हा साजरा आखाजी सण अक्षय तृतीयाच्या माध्यमातून मेरूनच्या 12 गाड्यांचा विषय 12 गाड्या हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुरुवात कशी झाली, कोण कोण उपस्थिती होतं? या ठिकाणी मेरून परिसरातील सकाळपासून आमचे ग्रामदैवत मेरूनचे आई भवानी मातेची पूजा करून सकाळी 9 वाजता पूजा केली जाते. ह्या पूजेचा मान धोबी समाजातील माजी नगरसेवक सदाशिव सोनवणे यांच्या मार्फत असतो आणि त्या माध्यमातून सर्व समाज आमच्या ह्या परिसरातील जो आहे तो ह्या 12 गाड्याला सहकार्य करतो. आणि मेरूनचे जे भगत म्हणून आहे, पहिले रामदास बळीराम भगत होते, त्यांचा मुलगा मधुकर भगत होते, त्यानंतर आता त्यांचा नातू जो आहे भगत म्हणून सांगता ह्या मेरूनच्या 12 गाड्या ओढत आहे. आणि सतत ह्या मेरून परिसराला जो समाजाला एक लालवंदर समाजाला जो मान मिळतो 12 गाड्या ओढण्याचा, तो एक समाज सर्व मिळून साजरा करतो आहे. याचा एक मोठा आनंदाने या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, मी खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाचा मी आभार मानतो की त्यांनी हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, त्याचा कुठला कायदा सुव्यवस्था बिघडून म्हणून बंदोबस्तही त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असतो. मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो, इथल्या सर्व नागरिकांचाही आभार मानतो की त्यांनी हा सण उत्साहाने साजरा केला. आणि ह्या ठिकाणी आमच्या मेरून सर्व माजी नगरसेवक आहे, ह्या जळगाव शहराचे सन्माननीय आमदार राजूमामा भोडे यांच्या हस्ते गाड्यांचं 12 गाड्यांचं आणि भक्ताचं पूजन करून ह्या गाड्या ओढण्यात आल्या. नमस्कार, मी माजी नगरसेवक प्रशांत नाईक. आज आमच्या मेहरून गावाची भवानी मातेची यात्रा साधारणतः 132 वर्षाची परंपरा आहे. या ठिकाणी सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने आणि परिसरातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी यात्रेचा उत्सवामध्ये आनंदाने सहभाग घेतात. या ठिकाणी दिवसभर हा भवानी माते यात्रेचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी 5 ते 7 यावेळेस 12 गाड्या ओढल्या जातात. 12 गाड्यामध्ये आमचे दगडू भगत यांच्या हस्ते 12 गाड्या ओढल्या जातात. 12 गाड्याचे पूजन जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोडे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि तरी मी सर्व गावकऱ्यांच्या व परिसरातील नागरिकांचे आभार आहेत की ह्या वर्षाचा कार्यक्रम एकदम शांतप्रिय आणि शांततेत पार पडला. आणि MIDC पोलीस स्टेशन यांनी मोठ्या सहकार्य केले आणि इलेक्ट्रिक विभाग यांनी सुद्धा या ठिकाणी चोख मदत केलेली आहे. तरी आम्ही मेरूनवासी सर्वांचे आभारी आहोत.